काय बोलतोय बोंबलला बंद कर. त्याला जाऊन थोडंसं ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू, थोडं जवळ जाऊ है ना. शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त, मी पण मस्त. दादूच्या चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत, किती वाजले आहेत? 5:28 झालेले आहेत आणि आपला ब्लॉग बनवायला आपण सुरुवात केलेली आहे. रोजच्यासारखं थोडंसं 2 हफ्ते झाले आपण काय व्हिडिओ अपलोड नव्हती केली चॅनलवरती. तर आज आपण बोलू नाही, आज करायचं. थोडासा जो प्रॉब्लेम असतात, सर्वांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात, तसा माझ्या पण आयुष्यात थोडा प्रॉब्लेम झालेला. तेच थोडा सॉल्व करण्यामध्ये आपलं थोडंसं बिझी झालो होतो. पण काही नाही, ते सॉल्व झाल्यानंतर आपण रोजच्यासारखं आपण परत सुरू केलेलं आहे. काहीतरी केल्याशिवाय आयुष्याला मजा येत नाही. चलो आज बघूया आपण हवेला आपल्याला काहीतरी नवीन काय भेटतं का बघायला. रोजसारखं काय ना काहीतरी भेटत राहतं. आज बघूया काय भेटतंय आपल्याला. तर थोड्या वेळातच आपण आता हवे आपल्याला भेटेल. हवेवरती काहीतरी बघू, काहीतरी चांगलं, सकाळ वाईट. खरं जर रस्ता आहे ना आपल्याला काहीतरी खूप चांगलं पण सांगून जातो आणि काय काही वाईट पण सांगून जातो. सांगून म्हणजे दाखवून जातो. जे दाखवतं ते बघायचं शांतपणाने आणि जे सांगतो ते पण शांतपणाने ऐकायचे आपल्याला. आज एकदम शांत बघू शकता. हवेला आपण आता आलेलो आहे आणि हवे एकदम शांत वाटतो या खरंच. पण ह्याच हवे तुम्ही आता बघाल ना 7-8 वाजता ना असा भरलेला असतो ना, बापरे बाप लय एकदम. कधी एवढी ट्रॉफिक होते ना तर तुम्ही इथून हलू शकत नाही. नितीन ते डायरेक्ट बोलतात ना पूर्ण गायमुखपर्यंत पुढे पूर्ण जाम होतो. आणि गायमुख एवढा जाम होतो ना सकाळ सकाळी, कधी कधी फुल जाम होतो. गायमुखचा जो टर्न आहे थोडासा घाट आहे. त्या घाटामध्ये कधी गाड्या पलटी होतात, त्या कधी एक्सायजेड कुठली गाडी पंक्चर होते, ट्रक पंक्चर होतो. तर त्याच्यामुळे पण थोडा जाम लागतो. दादा फुल स्पीडला. अरे जय भीम आले, जय भीम भावा. हेच आपल्याला असं ठेवायचं आहे. जाना दादा, तुला थांबवलंय का? हॉर्न मारतोय दादा, जाऊ शकता. आता इथून थोडी आपल्याला भेटू शकते ट्रॉफिक. थोडे रोड पण थोडासा जाम भेटू शकतो. थोडे रस्त्याचं काम करा रे भावानो. ते डागू होत राहतो. बघ हे भावाने भारी केलेलं आहे, बघू शकता पिकअपवाल्याने.
त्याला लेफ्टला यायचं, लेफ्टचा इंडिकेटर त्यांनी दिलेलं आहे आणि इंडिकेटर आता बंद केलेलं त्यांनी इंडिकेटर. तर तसंच आपण पण करायचं आहे. जे रूल सर्वांना आहेत ते आपल्याला पण रूल राहिलेच पाहिजे. आणि आरामात कंटेनर बघा, आज आपण आहे ना ब्रिजने जाऊया, कारण की ब्रिजवर पण थोडेफार बोलतात ना रस्ते थोडे खतरनाक आहेत ब्रिजवरचे पण. थोडं आरामात गाडी काढायची आपल्याला. आपलं इंडिकेटर दिला होता, आता इंडिकेटर आपण बंद केलेला आहे. राईटचा इंडिकेटर दिला आहे, राईटचा इंडिकेटर बंद केलेला आहे. काय चालू आहे, आरामात भावा. बघू शकता एक बाईक आला होता, थोडासा त्याला कन्फ्यूज झाला तो पण थोडं त्याचा हल्ल्यामुळे. आपल्या थोडंसं कंटेनरला थोडासा हां बाबा फुल स्पीडची झाला आहे बघ. हे बघा ह्याचं काय चाललं आहे भावाचं, इंडिकेटर नाही काय नाही, डायरेक्ट टर्न मारतं. बघू शकता पुन्हा ह्याच्यापासून थोडंसं लांबत राहणं योग्य राहील आपण. हे पूर्णपणे खरं आहे, आपल्या आरपार होत जाते आपल्या. त्याने पूर्ण पाय जाम बांधलेलं आहे आणि तरीसुद्धा कशाला एवढं घ्यायचे आपण आहे ना. तरी थोडंसं लांब राहिलेलंच बरं आपण यांच्यापासून. त्या जे सळी घेऊन जात होता ट्रक, त्याहून थोडंसं लांबच राहायचं आपल्याला, त्याच्या मागे मागे नाही राहायचं आपल्याला. तर मी मागे आलो तो लगेच मी थोडासा साईडला झालो, थोडं साईडलाच राहायचं आपल्याला. कधी काय होऊ शकतं काय सांगता येत नाही. रोजच्या प्रमाणे आपण चाललेलं आहे. मला असं वाटतंय की तो पुढे एक आहे तो पण तसाच आहे, ट्रक आहे पुढे आहे तो, आणि तो खूप थोडा स्लो चालला आहे. मला असं वाटतं त्याच्यामध्ये पण सगळ्याच असतील बहुतेक. अरे बापरे धडाडू खूपच चालला आहे. ड्रायव्हरचं आयुष्य ना खरंच आपल्याला वाटतं ड्रायव्हिंग थोडे अशी आहे तशी. ड्रायव्हर दारू पितात माहिती आहे का, कसं माहिती आहे का, त्यांना रात्रभर गाडी चालवायची असते. त्यांच्या गाडीचा माल असतो, तो माल त्यांना लवकर पोचवायचा असतो. त्यांना रात्रभर कधी गाडी चालवायला लागते, कधी जाते साईडला थांबवतात. कुठल्या गोष्टीची कधी थोडीफार गरज लागते. विमल खातात, पिस्ता खातात, गोवा खातात, हां तिथं थोडंफार वेचण्याच्या आहारी जातात. प्रत्येक गोष्टी तोच करतो आहे. भाऊ बघू आला आहे, साईडने आला आहे, थोडा अप्पर डिपर दिला होता त्याला, दिली आपण साईड. बघा जरा अप्पर डिपर देऊन चालला आहे, तो हॉर्न नाही मारत आहे. तो रिक्षावाला त्याचा लयच आवाज यायला लागला आहे. तर बघा बघू शकतो आपला पुढेच होता या ट्रक. बघा पूर्णपणे खाला आहे त्याच्यामध्ये गाडीमध्ये. थोडासा इंडिकेटर या रिक्षावाला काय बोंबलत चालला आहे रे बाबा, काय बोंबलतोय. तर बोंबलला बंद कर. त्याला जाऊन थोडंसं ओव्हरटेक करायचा प्रयत्न करून थोडं जवळ जाऊ शकतो आहे ना. बारिश आहे ना, खतरनाक खतरनाक आहे, खतरनाक आहे. बाबू बाबू बाबू
बाबा टाटा बाय. उद्या सकाळी भेटू आपण. परत भेटला तर बघू, भेटू आपण. चालला आता शाळे रोडने हायवेने मी चाललाय आणि आपण आता एक्झॅक्टली आपण आता बरोबर इंडिकेटर बंद केलं पाहिजे. बघा हवा इथपर्यंत येतोय. त्याच्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे हे आता त्यालाच माहिती.